55 लाखाचा स्कॅम, तो देखील फ्री फायर या गेममुळे. बॉर्न टू रश नावाचा एक असा प्लेअर होता ज्याने हा स्कॅम केला होता. त्याने 70 पेक्षा जास्त मुलींचे फेक न्यूड्स काढून त्यांना ब्लॅकमेल केलं होतं आणि त्यांच्याकडून पैसा देखील काढला होता. पण गेम मधून पैसा काढण्याची ही स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळीच होती. बॉर्न टू रश या प्लेअर बद्दल सांगितलं जातं की तो रात्री 12च्या सुमारास त्याच्या मित्रांबरोबर फ्री फायर खेळायला बसायचा आणि अशा नवीन आयडीजना, अशा नवीन युजर्सना टार्गेट करायचा, रिक्वेस्ट पाठवायचा जे फक्त रात्री काही दिखाव्यासाठी पॅचेस परचेस करत होते. तो त्यांना सांगायचा की मी तुझी गन मॅक्स करून देतो, मी तुझी गेम मॅक्स करून देतो, आणि ते देखील या स्कॅम मध्ये फसले जायचे. ते त्याला खूप सारे पैसेही देत होते. फ्री फायर गेम मधील सीझन 1 आणि 2 चे प्लेयर्स या स्कॅम मध्ये एकदम सोप्या पद्धतीने फसले जात होते. असं म्हटलं जातं की बॉर्न टू रशच्या 200 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड या फ्री फायर गेम मधून बनल्या होत्या. त्याने 500 पेक्षा जास्त युजर्सचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील बनवले होते आणि तो त्यामुळे या सर्व व्यक्तींना ब्लॅकमेल देखील करत होता. पण एक दिवस असा आला, हा प्लेअर अचानक गेम मधून गायब झाला. तो कुठे गेला, कधी गेला, कसा गेला हे कुणालाही माहिती नाही आणि त्याने एवढा मोठा स्कॅम केला, पण अजून सुद्धा पोलीस त्याला पकडू शकले नाहीये.